श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ता पाहत असाल तर कदाचित ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही, कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला या व्हिडिओपर्यंत आणले असेल। कारण स्वामींच्या दरबारात येणारा प्रत्येक भक्त काही ना काही कारणाने येतो। कोणाच्या मनात दुःख असतं, कोणाच्या आयुष्यात संकट असतात, कोणाला भविष्याची चिंता असते, तर कोणाच्या मनात एकच प्रश्न असतो, स्वामी, माझी परीक्षा अजून किती? आजची कथा अशाच एका भक्ताची आहे। एक असा भक्त ज्याच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत होती। त्याने स्वामींवरचा विश्वास कधीच सोडला नव्हता, पण एका रात्री त्याच्या मनात असा विचार आला, स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का? आणि त्याच रात्री त्याला स्वामी समर्थांकडून असा संदेश मिळाला, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं। म्हणून भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठीही असेल। आणि जर तुमच्या मनात स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी समर्थ हे फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, ते आपल्या भक्तांच्या मनातील प्रत्येक भावना जाणणारे सद्गुरू होते। जेव्हा भक्त संकटात असतो, निराश असतो किंवा योग्य मार्ग शोधत असतो, तेव्हा स्वामी त्याला काही ना काही माध्यमातून मार्गदर्शन करतात। कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या स्वप्नातून, कधी एखाद्या ओवीतून, आणि कधी अचानक ऐकलेल्या एखाद्या वाक्यातून। पण हा संदेश प्रत्येकाला जाणवत नाही, कारण मन शांत नसेल, श्रद्धा नसेल, तर संकेत दिसत असूनही समजत नाहीत। स्वामींच्या कृपेचे पात्र कोण? पहिलं लक्षण म्हणजे अचानक स्वामींचं नाव वारंवार कानावर पडणं। दुसरं, स्वप्नात मंदिर, दत्तगुरू किंवा स्वामी समर्थांचे दर्शन होणे। तिसरं, मोठ्या संकटातून अनपेक्षितपणे बचाव होणे। चौथं, मनात सतत नामस्मरण करण्याची इच्छा निर्माण होणे। आणि पाचवं, अचानक हा व्हिडिओ तुमच्यासमोर येणं। जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली असेल तर कदाचित स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत। स्वामी समर्थ जणू आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आज परिस्थिती कठीण असेल, पैशांची अडचण असेल, घरात कलह असेल, आरोग्याची चिंता असेल, पण श्रद्धा सोडू नकोस, कारण प्रत्येक अंधाया रात्रीनंतर सूर्योदय होतो, तसंच प्रत्येक दुःखानंतर आनंदाचा काळही येतो। स्वामींची कृपा कधी आणि कशी होईल हे आपण ठरवू शकत नाही, पण ती नक्की होते। एका भक्ताच्या जीवनात अनेक संकट आली होती। नोकरी नव्हती, कर्ज वाढलं होतं, घरात सतत वाद होत होते। तो दररोज स्वामींचं नाव घेत होता, पण मनात प्रश्न होता, स्वामी, माझी परीक्षा अजून किती दिवस? एक दिवस त्याने मंदिरात जाऊन मनापासून प्रार्थना केली। तेवढ्यात एक वृद्ध व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि फक्त एवढंच म्हणाली, श्रद्धा ठेव, वेळ जवळ आली आहे। काही दिवसांनी त्याला नवी नोकरी मिळाली, हळूहळू कर्ज फेडलं गेलं, घरात आनंद परत आला। त्या भक्ताला नंतर समजलं, तो वृद्ध कोण नव्हता, तो स्वामींचाच संदेश होता। ही कथा श्रद्धेचा संदेश देण्यासाठी सांगितली आहे। जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर व्हावी, तर पुढील 7 दिवस सकाळी किंवा संध्याकाळी 11 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ। यानंतर डोळे मिटून 2 मिनिटे शांत बसा। तुमच्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा। यामुळे मन शांत राहण्यास,
श्रद्धा दृढ होण्यास आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत होऊ शकते. लक्षात ठेवा, स्वामींची खरी कृपा फक्त चमत्कारात नसते. ती असते योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटात धैर्य आणि अडचणींमध्येही विश्वास टिकवून ठेवण्याची शक्ती. जो भक्त नामस्मरण सोडत नाही, जो इतरांना मदत करतो, जो प्रामाणिकपणे जीवन जगतो, त्याच्यावर स्वामींची कृपा कायम राहते. मित्रांनो, आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर याला केवळ योगायोग समजू नका. स्वामी समर्थ आपल्याला नेहमीच सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा ठेवा, सदाचाराने जगा, नामस्मरण करत राहा. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश एखाद्या स्वामी भक्तापर्यंत पोहोचायला हवा तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि मनापासून प्रार्थना करा, स्वामी माझ्यावर आणि माझ्या परिवारावर सदैव कृपा ठेवा. शेवटी सर्वांनी एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ.